तर चला मित्रांनो, आता आपण चर्चा करू नेमका डिटर्मिनंट काय असतो, त्याचे प्रकार किती, आपल्याला यावर्षी जो डिटर्मिनंट अभ्यास करायचा आहे तो कोणता आणि तो कशा पद्धतीने सॉल्व्ह होतो. तर सर्वप्रथम हे बघा मित्रांनो, तुम्हाला 11वी-12वीच्या सिलेबसला फक्त 2 प्रकारचे डिटर्मिनंट असणार. एक म्हणजे 2/2 ऑर्डरचा डिटर्मिनंट आणि दुसरा म्हणजे 3/3 ऑर्डरचा डिटर्मिनंट. डिटर्मिनंट हा डिफरंट ऑर्डरमध्ये कधीही नसतो. पुन्हा एकदा, डिटर्मिनंट हा डिफरंट ऑर्डरमध्ये कधीही नसतो. ते आपण जे डिफरंट ऑर्डरमध्ये असणार त्या भागाला आपण मॅट्रिक्स म्हणतो, ते आपण पुढच्या प्रकरणात बघणार. याच प्रकरणाचा तो पुढचा भाग आहे. म्हणजे डिटर्मिनंटची ही जी ऑर्डर असते का ती फिक्स असते आणि डिटर्मिनंटचं नाव हे कॅपिटल लेटरनी, मॅक्सिमम तर डी, डेल्टा, ए, बी, सी अशा पद्धतीने दर्शवलं जातं. बघा मित्रांनो, वास्तविक डिटर्मिनंट हा इन्फिनिटी असतो. म्हणजे डिटर्मिनंट मध्ये किती रो असले पाहिजे आणि किती कॉलम असले पाहिजे तरच तो सॉल्व्ह केला जातो, याबद्दलचे नियम नाही. पण हा आपल्या अभ्यासाचा पार्ट नाहीये. हा समोर जर तुम्ही पॉलिटेक्निक किंवा इंजिनिअरिंगच्या फर्स्ट इयरला जर बघितलं तर त्या ठिकाणी तुम्हाला अशा पद्धतीचे डिटर्मिनंट सुद्धा दिसतील, जे डिफरंट ऑर्डरमध्ये डिटर्मिनंट असणार. आता बघा मित्रांनो, सर्वप्रथम एक समजून घ्या. प्रत्येक डिटर्मिनंटचे जर समजा आपण एक उदाहरण सुरुवातीला 2/2च घेऊ. या डिटर्मिनंटला आपण सेकंड ऑर्डर डिटर्मिनंट किंवा 2/2 डिटर्मिनंट असं म्हणतो. एक तर अशा पद्धतीने दर्शवलं जातं, डिटर्मिनंट इज इक्वल टू 2. ह्या 2चा अर्थ सरळ सरळ 2/2 असा होतो. डिटर्मिनंटच्या आतल्या नंबर्सला आपण एलिमेंट असं म्हणतो, एलिमेंट घटक. आणि प्रत्येक घटकची जागा ही अशा पद्धतीने दर्शवल्या जात असते. फॉर एक्झाम्पल, ह्या 2ला आपण A11 असं लिहितो, या 3ला आपण A12 असं लिहितो, ह्या 1ला आपण A21 असं लिहू आणि ह्या 3ला A22. तर मग सर्वप्रथम हे समजून घ्या की हे 11 म्हणजे 11, हे 12 12, हे 21 21 आणि हे 22 नेमकं असतं तरी काय. तर डिटर्मिनंटचा जो प्रत्येक एलिमेंट आहे मित्रांनो, तो असा दाखवला जातो AIJ. आय म्हणजे आपला एलिमेंट त्या डिटर्मिनंटच्या कोणत्या रो मध्ये आहे. तर हा जो पहिला आय आहे का, आपल्या डिटर्मिनंटची रोची जागा दर्शवतो. तर समोरचा जे असतो का, हा कॉलमची जागा दर्शवतो. म्हणजे आता जर तुमच्या मनात असा प्रश्न येत असला की सर आय म्हणजे काय, रोची सुरुवात तर ROW, मग रोची स्पेलिंग जर आर ने सुरुवात होत असेल तर आपण आय नी कसं डिनोट करतो. बघा मुलांनो, आपण 10वीला स्लोप शिकलो. स्लोपची स्पेलिंग एस ने सुरू होत होती, पण डिनोट आपण स्लोप हा एम या लेटरने करत होतो. सेंट्रॉइड गुरुत्वमध्य स्पेलिंग सुरू होताना सी पासून सुरू होत होती, पण आपण सेंट्रॉइड हा कॅपिटल जी ने डिनोट करत होतो. हा तशातला प्रकार आहे की जरी याची स्पेलिंग आर ने सुरू होत असली रोची, तरी डिनोट करताना ते आय ने केल्या जातं. म्हणजे कंपल्सरी आतला एलिमेंट डिनोट करताना आय म्हणजे अगोदर रो आणि जे म्हणजे नंतर कॉलमच असला पाहिजे. रो अगोदर कॉलम नंतर, रो अगोदर कॉलम नंतर. मेमोराइज करून टाका. म्हणजे ह्या 11चा अर्थ आपल्या बीजगणितातले 11 असा नाहीये, तर इथलचा एलिमेंट हा कोणत्या जागी आहे, तर फर्स्ट रो मध्ये आहे. इट इज फर्स्ट रो. म्हणजे हे रो असणार, फर्स्ट रो, सेकंड रो, थर्ड रो, हे रो असणार. आणि तो कोणत्या कॉलमचा एलिमेंट आहे, तर तो पहिल्या कॉलम मध्ये आहे, हा कॉलम. A12चा अर्थ हे आपले अल्जेब्रिक 12 नाहीये, तर अशा एलिमेंट बद्दल हे आपल्याला 12 सांगणार की जो एलिमेंट पहिल्या रो आणि दुसऱ्या कॉलमचा भाग आहे, पार्ट ऑफ फर्स्ट रो अँड सेकंड कॉलम. तर बघा या ठिकाणी हे 3 फर्स्ट रोचा आणि सेकंड कॉलमचा पार्ट. म्हणजे आपल्याला डिटर्मिनंटच्या आतले एलिमेंट दाखवण्यासाठी हे जे नंबर्स आहे का, ते ॲट द प्लेस कोणत्या जागेचा आपण
उल्लेख करायलो किंवा आपण कोणत्या जागेच्या एलिमेंट बद्दल बोलायलो ते आपल्याला ह्या नंबरवरून समजतं. म्हणजे मी जर तुम्हाला असं बोललो की या ठिकाणी A21 ॲट द प्लेस ऑफ A21 या ठिकाणी कोणता एलिमेंट आहे, तर 21चा अर्थ तुम्ही काय घेणार, सेकंड रो आणि फर्स्ट कॉलम. मग तुम्ही विचार करणार आहे सेकंड रो आणि फर्स्ट कॉलम मध्ये कोणता एलिमेंट येतो. फर्स्ट रो, सेकंड रो हा सेकंड रो हा एक, आणि फर्स्ट कॉलम हा फर्स्ट कॉलम म्हणजे हा एलिमेंट येणार. म्हणजे एक हा इथं असा एलिमेंट आहे जो फर्स्ट रो फर्स्ट कॉलम मध्ये आहे, सेकंड रो सॉरी फर्स्ट कॉलम मध्ये आहे. जर आपण विचार केला 22, मग तुम्ही असा विचार करणार की सेकंड रो आणि सेकंड कॉलमचा एलिमेंट कोणता, सेकंड रो आणि सेकंड कॉलमचा एलिमेंट. बघा मित्रांनो, जसा आपण 2 3 4 ला आपण रो बोलतो, रो कॉलिंग रोज, तसं हे जे उभे एलिमेंट आहे व्हर्टिकल एलिमेंट 2 1 3 3 3 5 4 2 4 दीज आर कॉल्ड कॉलम एलिमेंट, कॉलम एलिमेंट. तसं तर डिटर्मिनंट सांगायची एक पद्धत असते मित्रांनो की इन कॉलम एलिमेंट, म्हणजे तुम्ही कॉलम सांगायले तर याचा अर्थ 2 1 3, तर मग तुम्ही ती कॉलम लिहिणार 2 1 3. तुम्ही कॉलम एलिमेंट म्हणल्यानंतर असं लिहिणार 2 1 3. दीज आर नॉट कॉलम एलिमेंट, दीज आर नॉट कॉलम एलिमेंट. मग आता जर आपण 2x2 ची ऑर्डर जर अशा पद्धतीने बघितली तर 3x3 साठी काय असतं ते समजून घ्या. बघा 3x3 च्या ऑर्डर साठी सुद्धा हेच असणार. जर आपण 2x2 साठी असं वापरलं 11 12 21 22, तर इथं असं वापरणार आपण A11 A12 A13 A21 A22 A23 A31 A32 A33. म्हणजे जर बघा एक सिंपल तुम्हाला मी एक एक्झाम्पल देतो. मी तुम्हाला एक असं विचारलं की मित्रांनो 3 या ठिकाणी कोणत्या जागेवर आहे, तो तुम्हाला क्वेश्चन मार्क येणार. कोणता 3, कोणसा 3, ये बी 3 ये बी 3 ये बी 3 3 3 3. मग या ठिकाणी आपल्याला नेमका कोणता लागतो, त्यासाठी कोणत्या जागेचा 3 आपल्याला लागतो हे महत्वाचं असतं. मी जर तुम्हाला असं बोललो की A31 या ठिकाणी कोणता एलिमेंट आहे, मग तू विचार करा की A31 म्हणजे हा 3 जो पहिला लेटर असतो इट इज डिनोटेड बाय रो. मग 3 नंबरच्या रो 1 2 3 हा 3 नंबरचा रो, आणि 1 नंबरच्या कॉलमचा एलिमेंट तुम्हाला लागतो. 1 नंबरचा कॉलम म्हणजे हा, म्हणजे या ठिकाणचा तुम्हाला एलिमेंट लागतो, म्हणजे तुम्हाला हे 3 लागणार. एक्झॅक्ट ॲट द प्लेस आपल्याला या नंबरवरून समजतो. तर आता तुम्ही काय शिकले मित्रांनो की डिटर्मिनंटचे 2 प्रकार आपल्याला यावर्षी अभ्यासायला असणार. नंबर 1 म्हणजे 2x2 डिटर्मिनंट, नंबर 2 म्हणजे 3x3 डिटर्मिनंट. यापेक्षा सुद्धा डिटर्मिनंटचे जास्त प्रकार 4x4 5x5 हे असणार आहे, पण तो 11वी 12वीच्या अभ्यासाचा आपला पार्ट नाहीये, त्यामुळं त्या भागाचा विचार तुम्ही करू नका, एवढंच मी सांगू शकतो. यानंतर आपल्याला समजलं की डिटर्मिनंट मध्ये हे जे असे एलिमेंट आहे हॉरिझॉन्टल, याला आपण रो एलिमेंट म्हणतो, आणि जे उभे असणारे एक कॉलम स्वरूपात त्याला आपण कॉलम एलिमेंट म्हणतो. त्यानंतर आपल्याला समजलं की प्रत्येक डिटर्मिनंटच्या आतल्या एलिमेंटला एक जागा असणार आहे, आणि ती जागा दर्शवताना रो अगोदर आणि कॉलम नंतर वापरला जात असतो. तर ठीक आहे, मग आता यानंतर आपण समोर जाणार डिटर्मिनंटची सॉल्व्हिंग मेथड कडे. तर आपल्याला सॉल्व्हिंग मेथड व्यवस्थित समजून घ्यायची मित्रांनो. अगोदर 2x2 ऑर्डरची आणि नंतर 3x3 ऑर्डरची. जर थोडा आपण डोक्यावर जोर टाका, कारण आता भरपूर दिवस सुट्ट्या झाल्या, लॉकडाऊन वगैरेमुळे अभ्यासात भरपूर गॅप पडला, तर डोकं जास्त चालतही नसेल, कारण कधीतरी 8-10 दिवसातून एखाद्या वेळेस डोक्याचा थोडासा वापर चालू असेल, त्याच्यामुळे प्रॉब्लेम येऊ शकतो. आणि तरी सांगतो मी, 10वीला आपल्याला क्रायमर्स रूल म्हणून एक छोटासा पार्ट होता, त्या ठिकाणी मराठी मीडियमसाठी निशांक आणि इंग्लिश मीडियम तुम्हाला डिटर्मिनंट नावाचा पार्ट होता, आणि डिटर्मिनंट हा शब्द तुम्ही त्यावेळेस पहिल्यांदा ऐकला. तर आपल्याला 10वीला 2x2 ही ऑर्डर सॉल्व्हिंग साठी होती. तर बघा मित्रांनो, 2x2 च्या ऑर्डरला सॉल्व्ह करण्यासाठी एक सरळ नियम तुम्हाला सांगतो. हा 2 आणि हा 3 आहे. आपण याच्यासाठी एक काम करू, A
बी रो मध्ये हे दोन एलिमेंट घेऊ आणि सेकंड रो मध्ये सी आणि डी हे दोन एलिमेंट घेऊ. म्हणजेच याला आपण असं लिहिणार A11 A12 A21 A22. तर 2x2 ची ऑर्डर सॉल्व करताना मित्रांनो सुरुवातीला जो प्रोडक्ट असतो गुणाकार तो या दोन एलिमेंटचाच झाला पाहिजे ए डी म्हणजे A इंटू डी. म्हणजेच ऍट द प्लेस बद्दल जर विचारायचं झालं तर A11 इंटू A22 यांचाच प्रोडक्ट झाला पाहिजे आणि त्यानंतर हे मध्ये मायनस साइन कंपल्सरी मायनस नंतर A21 इंटू A12 म्हणजे अगोदर या दोन एलिमेंटचा प्रोडक्ट मधला मायनस नंतर हा BC किंवा CB काही म्हणा तुम्ही त्याला. म्हणजे पाठच करून टाका एडी ते पाठ करायचं काय तुम्हाला माहितच आहे ते. बरं ठीक आहे असू द्या. तर A इंटू डी अगोदर प्रोडक्ट होणार नंतर मायनस येणार नंतर B इंटू सी. मग हे आपल्याला 10वीला सुद्धा होतं. ज्या विद्यार्थ्यांना थोडासा विसर पडला ते आठवा. तर या ठिकाणी जर हे डिटर्मिनंट सॉल्व करायचं तर तुमचा सुरुवातीचा प्रोडक्ट या 2 आणि या 3 चा होणं आवश्यक असतो. नंतर हा मधला मायनस साइन आणि 1 इंटू 3 म्हणजे 3 2 जा 6 मायनस 3 1 जा 3 इज इक्वल टू 3. आणि एक सेंटेन्स लक्षात असू द्या. डिटर्मिनंट मध्ये इथं नंबर येऊ द्या फ्रॅक्शन येऊ द्या म्हणजे अपूर्णांक संख्या पॉइंट्स वगैरे किंवा रूट मधले नंबर येऊ द्या किंवा ट्रिगोनोमेट्रिक रेशियोज येऊ द्या साइन कॉस टॅन सेक कोसेक कॉट. डिटर्मिनंटच्या सॉल्विंग मेथड मध्ये कोणताही बदल होत नसतो. म्हणजे जी एक पर्टिक्युलर सॉल्विंग मेथड आहे तीच असणार. चला ठीक आहे. आता आपण विचार करू 3x3 ऑर्डरचा. हा तर या ठिकाणी मी तुम्हाला हे सांगणार की 3x3 चे डिटर्मिनंट किंवा ही ऑर्डर तुम्हाला 10वी पर्यंत नव्हती. या ठिकाणी बिलकुल हा तुमच्यासाठी नवीन भाग सुरू झाला. तर पुन्हा एकदा सांगतो उठ जागा हो ICIचा धागा हो. तर बघा मित्रांनो एक नवीन पार्ट सॉल्विंग मेथड बाय 3x3 ऑर्डर. खूप सोपा पार्ट एकदम सोपा पार्ट. बघा तुम्हाला काय करणं असतं सांगतो. अगोदर हा जो फर्स्ट रो आहे ना या फर्स्ट रोचा हा पहिला एलिमेंट इकडे घ्यायचा 2. ठीक आहे. मग हा 2 ज्या कॉलम मध्ये आहे ना तो कॉलम आणि हा 2 ज्या रो मध्ये आहे ना तो रो ड्रॉप करून टाका म्हणजे इथं नाही असं समजा. मग त्याच्यानंतर तुम्हाला इथं 4 एलिमेंट उरतील आणि त्या 4 एलिमेंटचा 2x2 ऑर्डरचा एक छोटा डिटर्मिनंट इथं बनवा. पुन्हा रिपीट करू. सुरुवातीला या फर्स्ट रोचा हा 2 घ्यायचा. 2 रिलेटेड कॉलम 2 रिलेटेड रो 2 रिलेटेड कॉलम 2 रिलेटेड रो ड्रॉप करून द्यायचा सोडून द्यायचा. उरलेले जे 4 एलिमेंट असणार त्या 4 एलिमेंटचा 2x2 ऑर्डरचा एक छोटा डिटर्मिनंट तयार करून घ्या. मधला जो एलिमेंट असतो इथं त्याला मायनस साइन वापरून घ्यायचा. आता मधल्या एलिमेंटला मायनस साइनच का वापरायचं याचं उत्तर तुम्हाला एक 3-4 पिरियड नंतर मिळणार. कारण आपल्याला इथं समोर एक कोफॅक्टर नावाचा पार्ट आहे. त्या कोफॅक्टर मध्ये आपल्याला समजतं की हा मायनस का वापरला जातो. पण तोपर्यंत एक पाठ स्वरूपात असा असू द्या की मधल्या एलिमेंटला मायनस घ्यायचं. नंतर पुन्हा मधला एलिमेंट मायनस साइन सोबत घेतल्यानंतर पुन्हा मधला एलिमेंट ज्या कॉलम मध्ये येतो कॉलम आणि ज्या रो मध्ये येतो रो ड्रॉप करा आणि जे उरलेले एलिमेंट आहे 1 3 2 4 त्याच्या 2x2 चा एक छोटा डिटर्मिनंट बनवा. पुन्हा तेच मित्रांनो तिसरा एलिमेंट घ्या. पण आता या एलिमेंट सोबत प्लस साइन घ्यायचं. हा इथं स्वतः तो मायनस असला तो भाग वेगळा. तसं मिडल टर्म हा मायनसच येणार. याच्यासोबत जर मायनस असता तर मायनस मायनस प्लस झाला असता. म्हणजे मायनस फक्त मधल्या टर्मला घ्यायचा बाकी फर्स्ट आणि थर्ड टर्म जे साइन असणार तेच घेणार. प्लस तर प्लस मायनस तर मायनस. पुन्हा तेच या 4चा कॉलम आणि रो ड्रॉप करा. उरलेल्या एलिमेंटचं 2x2 ऑर्डरचा एक डिटर्मिनंट बनवा 1 3 3 5. आता मित्रांनो जसं 2x2 ऑर्डरचा डिटर्मिनंट आपण सॉल्व करतो ना हे डिटर्मिनंट तसे सॉल्व करा.
बघा पुन्हा एकदा रिवाइज करतो. आपण काय केलं सुरुवातीला, जो पहिला रो असतो ना त्या रोचा हा 2 घेतला, 2 रिलेटेड कॉलम आणि रो ड्रॉप केल्यानंतर आपल्याला हे 4 एलिमेंट मिळतील. म्हणजे 4 एलिमेंट कसे आले ते समजून घ्या. जे विद्यार्थी काही मिनिटासाठी मध्ये झोपले असतील किंवा ज्यांचं लक्ष नव्हतं, अरे पण लक्ष द्या. हे 3 मधल्या टर्म सोबत मायनस साइन, जर हाच मायनस असता तर मायनस मायनस प्लस झालं असतं. ते आपण समोरच्या उदाहरण म्हणून घेऊ एक्झाम्पल. त्यानंतर ह्या 3 चा कॉलम रो ड्रॉप करा, उरलं काय 1 3 2 4 1 3 2 4. त्यानंतर पुन्हा तिसरा एलिमेंट घ्या, त्या एलिमेंट सोबत जे इथं चिन्ह आहे तेच घ्या, म्हणजे प्लसच घ्या. इथं मायनस असता मायनस घेतला असता, तो कॉलम रो ड्रॉप करा. ठीक आहे. आता हे जे हे डिटर्मिनंट आहे ते 2/2 चे डिटर्मिनंट आपण जसे सॉल्व्ह करतो तसे करा. बघा हा 2. आता हा डिटर्मिनंट आपण कसा सॉल्व्ह केला असता, 4 into 3 4 3 12 मायनस 5 2 जा 10. पुन्हा हा मायनस 3. आता 2/2 चा डिटर्मिनंट 4 1 जा 4 3 2 जा 6 4 1 4 3 2 6. इकडे पहा. आता पुन्हा हा 4 प्लस 4. पुन्हा 5 1 5 3 3 जा मायनस 9. हा मधला मायनस झालं मित्रांनो. आता फक्त उरली ती ऍडिशन सबट्रॅक्शन, बेरीज वजा बाकी. 12 मधून 10 सबट्रॅक्ट करा, आन्सर आलं 2. 6 मधून 4 सबट्रॅक्ट करा, 3 into -2 मोठ्या संख्येचं साइन. पुन्हा हा प्लस 4. 9 मधून 5 सबट्रॅक्ट करा, -4. हे बेदुनी पुन्हा 4. 3 2 जा मायनस मायनस प्लस 6 आणि 4 चोक 16. एक संख्या मायनस असल्यामुळं -16. 6 प्लस 4 ची ऍडिशन आपण घेतली 10 -16. लास्ट आन्सर डी इज इक्वल टू -6. ज्या ठिकाणी तुम्हाला लक्ष केंद्रित करायचं आहे ती म्हणजे ही पहिली मेथड मित्रांनो. हळूहळू एक व्यवस्थित प्रॅक्टिस झाल्यानंतर आपण ही मेथड डायरेक्ट सॉल्व्ह करणं शिकू. पण सुरुवातीला एक 4-5 उदाहरणात तुम्ही ती लिहूनच याची प्रॅक्टिस करा. बघा मित्रांनो, सुरुवातीला जे प्रॉब्लेम असणार आहे ना आपले डिटर्मिनंटचे, ते थोडे पुन्हा पुन्हा सॉल्व्ह करायचे. म्हणजे आता हेच उदाहरण आहे, हे लिहून घेतल्यानंतर पिरियड झाल्यानंतर पुन्हा याला एक 2-3 वेळेस सॉल्व्ह करून बघायचं. म्हणजे आपल्याला ती जी डिटर्मिनंटची सॉल्व्हिंग मेथड असते ती मेमोराईज झाली पाहिजे. आणि ज्यावेळेस आपण एखाद्या भागाची पुन्हा पुन्हा प्रॅक्टिस करतो तर ऑटोमॅटिकली ते आपल्याला जमत जातं. तर मी पुन्हा एकदा रिक्वेस्ट करतो की हा प्रॉब्लेम झाल्यानंतर आणि पिरियड झाल्यानंतर ह्या प्रॉब्लेमला पुन्हा एकदा तुम्ही सॉल्व्ह करून बघा. तर पुढचा प्रॉब्लेम सुरू करण्या अगोदर हा प्रॉब्लेम तुम्ही व्यवस्थित लिहून घ्या. तर बघा मित्रांनो, हा भाग आपल्याला व्यवस्थित समजला का, म्हणून एक 2 उदाहरणाचा पुन्हा एक भाग आपण निवडला. यात आपण एक डिटर्मिनंट 2/2 आणि एक 3/3 ऑर्डरचा घेतला. एक प्रॅक्टिस म्हणून या भागाकडे बघा. रूल तेच असणार. बघा, जर 2/2 चा डिटर्मिनंट तुम्हाला सॉल्व्ह करायचा आहे तर जे रूल असणार तेच आपण वापरणार. थोडं प्लस मायनस साइन कडे या ठिकाणी लक्ष द्या. जसं सुरुवातीला प्रोडक्ट होणार या 2 चा आणि -15 चा, तर 2 आणि -15 चा प्रोडक्ट करताना एक साइन मायनस आल्यामुळं काय होतं ते समजून घ्या. नंतर 7 आणि आपण -4 चा प्रोडक्ट करणार. बघा, हे 15 दुनी 30 होणार, पण ते -30 असणार. कारण प्रोडक्ट करताना एक साइन जर मायनस आलं संख्येला तर आपला आन्सर मायनस साइन मध्येच असणार. हे झालं मायनस मायनस प्लस 28 7 चोक 28. आन्सर आलं -2. बघा, 2/2 च्या डिटर्मिनंट मध्ये तुम्हाला शक्यतो अडचण जाणार नाही आणि जाऊ देऊ नका, कारण सोपा पार्ट आहे आणि आपला 10वी म्हणजे लास्ट इयरला सुद्धा तो पार्ट झाला. आता बघा 3/3 ऑर्डर. तर तुम्ही हे डिटर्मिनंट सॉल्व्ह करताना मी समोर काय लिहिणार हे मनात अगोदर विचार करा आणि मी तेच लिहितो का हे बघा.
आणि जर तुमचं चूक होत असलं तर कुठं चुकायला ते समजून घ्या आणि ती चूक पुन्हा होणार नाही अशा पद्धतीनं हा भाग समजून घ्या. जसं या ठिकाणी हा डिटर्मिनंट सॉल्व्ह करताना आपण जो हा फर्स्ट रो आहे त्याचा 3 या ठिकाणी वापरला आणि रूल काय मित्रांनो आपला, ह्या 3 चा कॉलम आणि रो सोडून द्या, उरलेले एलिमेंट 1 - 2 आणि 3 1 आपण या ठिकाणी लिहिणार आणि त्याचा 2/2 ऑर्डरचा एक छोटा डिटर्मिनंट बनवणार. पुन्हा मधल्या संख्येला हे मायनस घ्यायचं, पण या ठिकाणी ऑलरेडी हा नंबरच मायनस आला तर तो विथ साइन घ्या. डायरेक्टली मायनस मायनस करू शकता पण सध्याच ही गडबड करू नका. एक व्यवस्थित प्रॅक्टिस झाल्यानंतर आपण ते डायरेक्ट करू. नंतर या -4 शी रिलेटेड कॉलम आणि रो ड्रॉप करा, उरलेले एलिमेंट 1 2 -2 1 ॲज इट इज लिहून घ्या. शेवटी हा 5 + 5 घ्या, पुन्हा हा 5 चा कॉलम आणि रो ड्रॉप करा, काय उरलं 1 1 2 3 1 1 2 3. हे 1 × 1 1. आता 2/2 चा डिटर्मिनंट आपल्याला सॉल्व्ह करता येतो ना, मग करा ना व्यवस्थित ते. हा मायनस, हे 3 × 6 पण -6 डायरेक्टली प्लस सुद्धा करू शकता जर तुम्हाला जमत असलं तर. बघा 1 × 1 हा 1, हा डिटर्मिनंटचा मायनस जो आपण दरवेळेस वापरतो आणि हा 3 × 6 या मायनसमुळे प्रोडक्ट आला -6, डायरेक्ट मायनस मायनस प्लस घेऊ शकता. हे झालं +4 मायनस मायनस +4, पुन्हा तेच 1 × 1 1, पुन्हा तेच हा मायनस आणि हे -4. पुन्हा सांगतो समजून घ्या, हा 1 × 1 हा 1 आणि 2 2 जा 4 पण एक साइन मायनस असल्यामुळे त्याचा प्रोडक्ट -4 आणि हा जो डिटर्मिनंटचा मायनस आपण प्रत्येक वेळेस वापरतो तो. हा 5 3 1 जा 3 -2. बघा 3 1 + 6 पुन्हा +4 1 + 4 +5 3 - 2 1. बघा 3 × 7 +4 × 5 +5 1 जा 5 5 1 5 7 3 जा 21 7 3 21 5 4 20 +5 21 आणि 20 झाले 41 41 आणि 5 झाले 46. बघा मी जसं 5 मिनिटं अगोदर या उदाहरणाच्या अगोदर बोललो की उदाहरण झाल्यानंतर पुन्हा या उदाहरणाची प्रॅक्टिस करा, कारण जो आपला फोकस आहे डिटर्मिनंट त्याची सॉल्विंग मेथड आपण या ठिकाणी शिकलो. नंतर हळूहळू आपल्याला या प्रश्नाची उत्तर मिळणार की डिटर्मिनंटची व्हॅल्यू एक्झॅक्ट काय असते. ते जसं मी बोललो की एक समोर एक खूप इंटरेस्टिंग पार्ट आपण स्टडी करणार, मायनर कोफॅक्टर. त्या भागात आपल्याला व्यवस्थित समजतं. पण आता फक्त एवढं सांगतो की जो रनिंग पार्ट सुरू आहे त्या भागाला परफेक्ट बनवा. तुम्ही डिटर्मिनंटच्या सॉल्विंग मेथड परफेक्ट समजून घ्या. तर अगोदर हे उदाहरण लिहून घ्या आणि आपण पुढच्या पिरियडला पुन्हा डिटर्मिनंटचे नवनवीन उदाहरणं बघू. इमॅजिनरी नंबर काय असतो, ट्रिगोनोमेट्रिक फंक्शन आल्यानंतर डिटर्मिनंट कसं सॉल्व्ह होतं. पण आता एक प्रॅक्टिस व्यवस्थित ह्या भागाची करून घ्या.